मागील 8 ते 10 दिवसापासून इगतपुरी तालुक्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील लहान मोठी 12 धरणे भरली असून पावसामुळे त्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। दारणा, भावली पाठोपाठ आता भाम धरण 100% भरून ओव्हरफ्लो झाले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। याबाबतचा सविस्तर आढावा आपले प्रतिनिधी शांताराम भांगे यांनी घेतला असून इगतपुरी तालुक्यातील आता मी सध्या भाम धरणावरती आहे। गेल्या 10 दिवसापासून मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो होऊन पुन्हा वाहत आहे। आपण बघू शकता माझ्या पाठीमागे पुन्हा भाम धरण हे ओव्हरफ्लो। अतिशय छान वाटलं या ठिकाणी आल्याच्या नंतर आणि मी इथला लोकलच आहे। हा सर्व आमचाच भाग आहे, तालुक्यात माझं गाव आहे, परंतु आम्ही या ठिकाणी मित्र परिवारासोबत येत असतो आणि खूप छान वाटलं। गेले 10 दिवस मुसळधार पावसाने इगतपुरी तालुक्यामध्ये हजेरी लावली होती आणि हे भाम धरण भरून फ्लो झालेलं आहे आणि बघण्यासाठी खूप मजा आली होती मस्तपैकी आणि छान वाटलं। तरी भावली धरणालगत असलेल्या रस्त्यावर लहान मोठ्या दरड कोसळत असल्याने पर्यटकांना खबरदारी घेण्याची विनंती प्रशासनाने केली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी शांताराम भांगे, इगतपुरी।